जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टिकी या यूट्यूब चॅनलवर. इथं आज मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त एक डोमेन घेऊन फ्री होस्टिंगच्या सहाय्याने तुम्ही स्क्रीनवर दिसत असल्यासारखे एक सुंदर आणि आकर्षक अशी न्यूज वेबसाईट कशा रीते बनवू शकता आणि त्याच्या सहाय्याने घर बसल्या गुगल ॲडसेन्सचा उपयोग करून पैसे कसे कमवू शकता. तर कुठल्याही प्रकारचा वेळ न करता सुरू करूया आपल्या व्हिडिओला. सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोमवर यायचे आहे आणि blogger.com सर्च करायचं. जसेच तुम्ही blogger.com सर्च कराल तुमच्यासमोर एक लाल कलरचा विंडो ओपन होईल जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल, आणि जर तुम्ही अगोदर केला असाल तर अशा प्रकारचा विंडो ओपन होईल. आता मी याच्या अगोदर सुद्धा केलेला आहे त्यामुळे माझ्यासमोर असं येते. जरी वेगळ्या प्रकारे आले तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. तिथे तुम्हाला एक क्रिएट ब्लॉग नावाचा बटन दिसेल, त्या बटनवर क्लिक करायचं आहे. जसं मला इथं साईडला दिसत आहे ह्यावर मी क्लिक करेन. आता इथं चूज अ नेम फॉर युअर ब्लॉग म्हणत आहे. इथं आपल्याला आपल्या वेबसाईटचं नाव टाकायचं. तर जसे की मी तुम्हाला दाखवलो होतो तसे मी इथं आपल्या वेबसाईटचं नाव टाईप करून देते. टाईप झालं मी पुढे नेक्स्ट या बटनावर क्लिक करेन. आता इथं मला एक सब डोमेन क्रिएट करावं लागेल माझ्या मेन डोमेनशी कनेक्ट करण्या अगोदर. ज्या सब डोमेनवर अगोदर आपली वेबसाईट होस्ट असेल मग आपण आपल्या मेन डोमेनला याच्यासोबत रिप्लेस करू. त्यासाठी इथं काय करणार आहे, मी एक सब डोमेन क्रिएट करणार आहे, जॉब योजना. तर इथं बघा मित्रांनो, सॉरी दिस ब्लॉग ॲड्रेस इज नॉट अवेलेबल, म्हणजे हे कोणीतरी यूज करत आहे त्यामुळे हे नॉट अवेलेबल आहे. तर मी आता इथं काय करणार आहे, थोडं चेंजेस करणार आहे, कारण आपल्याला कसंही आपला मेन डोमेन जोडायचा आहे जो की आपण ऑलरेडी परचेस केलेला आहे. तर मी इथं .mh GOVET तर इथं पहा मित्रांनो GOVET पुढे लावल्यावर मला दिस ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल म्हणून मॅसेज आलेला आहे. तर आता मी इथं सेव्ह या बटनावर क्लिक करू. तर आता आपण ब्लॉग तर बनवलेला आहे, इथंपर्यंत आपलं काम झालं. आपण सर्वात अगोदर आपला ब्लॉग बघून घेऊया. तर हा अशा प्रकारे आपला ब्लॉग दिसत आहे. आता आपल्याला जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तसं आपल्याला आपला ब्लॉग डिझाईन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक क्रोम ब्राउझर उघडून घ्यायचा आहे आणि इथं उघडून घेतल्यावर ब्लॉगर टेम्पलेट सर्च करायचं. जसंच तुम्ही ब्लॉगर टेम्पलेट सर्च करा तुम्हाला इथं पहिली वेबसाईट दिसेल गोयाबी टेम्पलेट्स, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. जशीच गोयाबी टेम्पलेट याच्यावर तुम्ही क्लिक करा, स्क्रोल करायचं आणि तुम्हाला पहिलीच टेम्पलेट दिसणार आहे वेक्सो नावाची. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे येऊन तुम्हाला डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही लाईव्ह रिव्ह्यू करून सुद्धा पाहू शकता. हे पहा, अशा प्रकारे आपली वेबसाईट दिसणार आहे. तर मला जर पेड प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही पेड थीमसुद्धा घेऊ शकता, पण इथं आपले काम फ्रीने होत आहे त्यामुळे आपण फ्री घेत आहे. तुम्ही डाउनलोड बटनावर क्लिक करून डाउनलोड करायचं आहे. मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते. पहा वेक्सो, हे वेक्सो फाईलची झिप फाईल डाउनलोड होईल, याला तुम्हाला एक्झॅक्ट करायचं. ठीक आहे, आता आपण पुढचं काम बघूया. हे झालं. आता आपल्याला सर्वात अगोदर थीममध्ये यायचं आहे आणि थीममध्ये आल्यावर आपल्याला ह्या कस्टमाइज बटनावर साईडला ॲरो दिसत आहे तिथं क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला रिस्टोर नावाचा ऑप्शन दिसतो, या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप ओपन होईल जिथे तुम्हाला अपलोड नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. तर इथं पहा मित्रांनो, मी ऑलरेडी झिप फाईल डाउनलोड केलेली होती, त्याला मी इन्सर्ट केले. अशा प्रकारे फोल्डर तयार झाला आणि त्या
फोल्डरला मी ओपन करत आहे. ते ह्या फोल्डरमध्ये तुम्हाला इतर कोणतीही फाईल चूज करायची नाही, फक्त वेक्सो फ्री व्हर्जन 1.0 ही फाईल सिलेक्ट करायची आणि याला अपलोड करायचं. आणि जेव्हापर्यंत अपलोड होत आहे तोवर थोडं वेट करून द्यायचं. तर आपली थीम रिस्टोर झालेली आहे. आता आपण आपल्या वेबसाईटला पाहूया. आता आपली वेबसाईट डिझाईन झालेली आहे. तर आपल्याला इथं आपलं लोगो बदलायचा आहे. जे की ऑलरेडी कंपनीचं आहे ते काढून टाकून आपल्याला लावायचं आहे. आणि इथं हे बार कान टाकायचं आपल्याला. आणि इथं होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, टर्म अँड कंडिशन अँड प्रायव्हसी पॉलिसी असे 4 पेजेस क्रिएट करायचे. आणि मी तुम्हाला 2 सॅम्पल पोस्टसुद्धा अपलोड करून टाकतील. तर मग आपल्याला सर्वात अगोदर आता काय करावं लागेल, पुन्हा आपल्याला ब्लॉगरच्या बॅक पॅनलला यावं लागेल आणि लेआउट या बटनावर क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्यावर आता इथं काही ऑप्शन दिसत आहे तुमच्यासमोर. बॉक्स्ड व्हर्जन, डिफॉल्ट व्हेरिएबल, टॉप नेव्हिगेशन, सोशल टॉप, हेडर लोगो, मेन मेनू. तर आपण एक एक करत बघूया आणि चेंजेस करूया. तर बॉक्स व्हर्जनमध्ये आपल्याला हाय चेंजेस करायचे. डिफॉल्ट व्हेरिएबलमध्ये यामध्ये सुद्धा आपल्याला काही चेंजेस करायचे. मग आपण टॉप नेव्हिगेशनमध्ये येऊया आणि इथं होम, कॉन्टॅक्ट्स, इथं आपल्याला अजून 2 क्रिएट करायचे. त्याच्यामध्ये एक असेल टर्म अँड कंडिशन्स. हे आपण नंतर याची URL टाकूया. त्यानंतर अजून एक असेल प्रायव्हसी पॉलिसी. ठीक आहे, सेव्ह करूया. हे झालेले आहेत आपले. त्यानंतर सोशल टॉप आयकॉनमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक जर तुम्हाला तुमचे असतील किंवा तुम्ही क्रिएट करणार असाल तर हे ठेवा. जर नसेल तर मग तुम्ही यांना डिलीट करून टाकू शकता इथून आणि सेव्ह करा. किंवा याला तुम्ही बंद जरी केलात तरी चालेल. त्यानंतर हेडर लोगोमध्ये यायचं आहे आणि इथं आपल्या वेबसाईटचं नाव दिसेल. इथे तुम्ही डिस्क्रिप्शन टाकायचं असेल तर टाकू शकता. आता तुम्हाला मी टाकून दाखवतो, 1 मिनिट. जसेच मी हे प्रॉम्प्ट दिलेलं आहे, हे फाईल छोटंसं मला त्याने डिस्क्रिप्शन दिलं आहे. हे खूप मोठं आहे, एवढं मोठ्याची गरज नाही. आपण याला सांगू मेक इट शॉर्ट अँड इन मराठी, कारण आपण वेबसाईट मराठीमध्ये बनवतो. तर आपण चांगला आणि शॉर्ट असा आपल्याला डिस्क्रिप्शन तयार झालेलं आहे. आपण याला काय करूया, कॉपी करू. जसेच तुम्ही याला कॉपी करा, तुम्हाला पुन्हा हे करायचं आहे, जॉब डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करायचं आणि इथं अपलोड फ्रॉम युअर कम्प्युटर करायचं आहे. मी ऑलरेडी माझा लोगो बनवलेला आहे, तुम्ही सुद्धा बनवून घ्या मित्रांनो आणि अपलोड करा. त्यासाठी मी काय करणार आहे, डाउनलोड. हे पहा मित्रांनो, मी ऑलरेडी एक लोगो बनवलेला आहे. हे सुद्धा मी ChatGPTद्वारेच बनवलेलं आहे. तुम्ही ChatGPTला जरी प्रॉम्प्ट दिला तर ते तुम्हाला लोगो बनवून देईल. हे मी आपला लोगो अपलोड केलेला आहे. जसे हे बघा अपडेट झालेला आहे म्हणजे लोगो. तसेच हे अपडेट होईल. तुम्हाला खाली येऊन श्रिंक टू फिट करायचं आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर मेन मेन्यूमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला हे सर्व काही गरज नाही आहे. आपण ह्या सर्वांना ब्लेट करू. आता इथं तुम्ही कॅटेगरी ॲड करू शकता. मी म्हणतो जर तुम्ही स्टार्टिंग
ला ब्लॉग बनवत असाल तर एकच कॅटेगरी बनवा किंवा जास्तीत जास्त 2 बनवा, त्यापेक्षा अधिक बनवू नका. कारण तुम्ही जेवढे जास्त कॅटेगरी बनवाल तेवढं तुम्ही पोस्ट लिहिण्यात कन्फ्यूज व्हाल किंवा तुम्हाला टॉपिक भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही स्टार्टिंगला एकच बनवा. आता मी इथे कोणतेही कॅटेगरी बनवत नाही, मी होममध्येच आपले सगळे ब्लॉग सेव्ह करणार आहे. तुम्हीसुद्धा जर तुम्हाला कॅटेगरी बनवायची असतील जास्तीत जास्त 1 किंवा 2 बनवा, त्यापेक्षा अधिक बनवू नका. आता इथं सोशल व्हिडिओ. आता मी माझ्या वेबसाईटसाठी कोणतेही यूट्यूब किंवा फेसबुक, इंस्टाग्राम पेज ओपन करत नाही. जर तुम्ही करत असाल तर इथं तुम्ही त्याची लिंक टाकू शकता. मी करत नाही, त्यासाठी मी याला बंद करणार. हे झालं. आता आपल्याला राईट साईड बारला यायचं आणि सबस्क्रायबर्स बंद करून टाकायचं आहे. मोस्ट पॉप्युलर पोस्ट ठेवायचं आहे. मग कॉन्फिगरेशन फेसबुक बंद करायचं आहे, टॅगला बंद करायचा आहे किंवा तुम्ही रिमूव्हसुद्धा करू शकता. त्यानंतर कॅटेगरीला बंद करायचं आहे, कारण आपल्या वेबसाईटवर आपण सध्या कोणतीही कॅटेगरी ठेवत नाही. त्यानंतर सर्च बॉक्सला एकदम वरती नेऊन ठेवायचं. त्यानंतर ॲट्रिब्युशन रिमूव्ह करून टाकायचं आहे. त्यानंतर रिपोर्ट अभिस बंद करायचा. राजू अबाउट मी सुद्धा बंद करून. तर अशा प्रकारे झालं. आता इथं खाली अबाउट सेक्शनमध्ये पुन्हा आपल्याला आपल्या वेबसाईटचा नाव टाकायचा. आणि इथं आपण आपल्या वेबसाईटची डिस्क्रिप्शन टाकणार आहोत. इथं लिंकमध्ये काही करायचं नाही. चूज फोटो आणि इथं आपण पुन्हा आपले लोगो सिलेक्ट कर आणि श्रिंक टू फिट करून सेव्ह करायचं. सेव्ह झालं. त्यानंतर सोशल फिल्टरमध्ये जायचं आपल्याला आणि हे सर्व काही डिलीट करायचं आणि सेव्ह करायचं. त्यानंतर फुटरमध्ये यायचं आहे. इथं सुद्धा आपल्याला हे लिंक आपल्याला .com पासून डिलीट करून टाकायचं आणि सेव्ह करायचं. त्यानंतर कॉन्टॅक्टर्समध्ये सुद्धा यायचं आहे आणि .com पासून डिलीट करून लावायचं. का ते मी सांगतो मित्रांनो तुम्हाला. सेव्ह झालं. नंतर पुन्हा 2 आपल्याला काय करायचं आहे, आपलं आता अबाउट अस, कॉन्टॅक्ट्स, टर्म अँड कंडिशन्स, सेव्ह अँड प्रायव्हसी पॉलिसी. ओके, सेव्ह केल्यानंतर सेव्ह करायचं. तर आपण जवळपास 80 ते 90% आपली सेटिंग पूर्ण केलेली आहे. आता आपण पाहूया आपली वेबसाईट दिसते कशी. आता हे आपण जे स्टार्टिंगला थीम अपलोड केल्या तेव्हाचे इंटरफेस आहे. आता आपण याला रिफ्रेश करू, आपण केलेले चेंजेस पाहूया. तर हे पहा मित्रांनो, आपला लोगो आलेला आहे, आपलं होम बार आलेला आहे, वर आपले काही पेजेस आलेले आहेत, खालीसुद्धा आपले लोगो आलेला आहे, इथं आपल्या वेबसाईटचं डिस्क्रिप्शन आलेलं आहे शॉर्टमध्ये आणि इथं खालीसुद्धा आपले पेजेस आलेले आहेत. आता आपण ChatGPTवर जाऊया. याला म्हणूया क्रिएट पेजेस फॉर माय वेबसाईट. एक मिनिट. साइट कौन सा सांगू. अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, आणि टर्म अँड कंडिशन्स. ओके, बॅक इट टू ए. आता इथं आपल्याला आपल्या वेबसाईटचं अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, प्रायव्हसी पॉलिसी आणि हे आपल्याला दिलेलं आहे. आता इथं खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे, तर मी त्याला म्हणतो आय वॉन्ट
पेजेस ऑफ each, not a short description. ठीक आहे. आता आपण थोडं वेट करूया जोपर्यंत पेज क्रिएट करत. तर हे पाहून मित्रांनो व्यवस्थित असा पेज आपला तयार केलेला आहे. तर आपण काय करायचं आहे, एक एक कॉपी करूया आणि आपल्या याच्यामध्ये जाऊन पेस्ट करूया. तर सर्वात अगोदर आपण अबाउट अस कॉपी करूया. आपल्याला ब्लॉगरच्या बॅक पॅनलला यायचं आहे आणि इथे येऊन पेजेसमध्ये जायचं आहे. इथं आपल्याला यू हॅव अनसेव्ड चेंजेस विल बी लॉस्ट करण्यात आहे. आपण केलेलं आहे तरी इथून पुन्हा एकदा सेव्ह करून घेऊया. वेट करूया जो आपण सेविंग होत नाही. हां, तर आता सेव्ह झालेला आपण आता पेजेसमध्ये जाऊया आणि इथे क्रिएट अ न्यू पेज करूया आणि जो मजकूर आपण कॉपी केलेला होता तो पेस्ट करूया आणि हा अबाउट अस कॉपी करून टायटलमध्ये टाकूया. ठीक आहे, हा झाला. आता याला आपण पब्लिश करूया. पब्लिश केलं त्यानंतर आपण पुन्हा याच्यामध्ये येऊया. आता कॉन्टॅक्टस आपल्याला कॉपी करायचा आहे. इथून आपण कॉन्टॅक्टस डाउनलोड करूया, मग कॉपी करूया आणि पुन्हा आपल्या वेबसाईटच्या पेजमध्ये येऊया आणि नवीन पेज क्रिएट करूया. नवीन पेज क्रिएट केलं म्हणून इथं आपण पेस्ट करूया आणि इथे पुन्हा ते कॉन्टॅक्टस कॉपी करूया आणि हा टायटलमध्ये जाऊन पेस्ट करूया. इथं मित्रांनो शक्यतो तुमची मेल आय डी टाका, जे पण असेल. वेबसाईट तर तो ऑटोमॅटिक देईल तुम्हाला. आणि जर शक्य असेल तर इथं खाली तुमच्याबद्दल थोडीशी माहिती लिहा. ठीक आहे, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती लिहा. जसे तुम्ही एक तुमचा फोटो लावा, तुमचं नाव लिहा, त्याच्या खाली तुमचा पत्ता लिहा आणि तिथं लिहा की तुम्ही एक प्रोफेशनल ब्लॉगर आहात, गेल्या 2 ते 3 वर्षापासून ब्लॉगिंग करत आहात या क्षेत्रात, असे लिहून ह्याला पब्लिश करून टाका. ठीक आहे, हे झालं पब्लिश. त्यानंतर आपल्याला यायचं आहे प्रायव्हसी पॉलिसीमध्ये. याला आपण कॉपी करणार आणि पुन्हा आपण ब्लॉगरच्या बॅक पॅनलला जाऊ, क्रिएट अ न्यू पेज करू आणि इथं पेस्ट करू. ह्याला पुन्हा कॉपी करू प्रायव्हसी पॉलिसीला, टायटलमध्ये पेस्ट करू आणि पब्लिश करू आणि कन्फर्म करून टाकू. त्यानंतर आपल्याला पुन्हा येतात टर्म अँड कंडिशन्समध्ये आणि इथे कॉपी तर आला आणि पुन्हा नवीन पेज. एक मिनिट मित्रांनो, सॉरी, इथं पेस्ट करूया, हे कॉपी करूया आणि इथं पेस्ट करून टाकूया आणि पब्लिश करूया. आता आपल्याला एक काम करायचं आहे. हे सर्व तयार झाले, पण याला नेक्स्ट टॅबमध्ये एक ओपन करून घ्या. ठीक आहे, टर्म अँड कंडिशन झालं, प्रायव्हसी पॉलिसी झालं. तर आपल्याला इथे काय करायचा, ही जी p.comच्या नंतर जी p पासून आहे ना, इथून कॉपी करायचा आणि आपल्या लेआउटमध्ये यायचं. तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं मित्रांनो की p पासून करा. तर त्याचं कारण हेच होतं, कारण आता आपण याला आपला मेन डोमेन जोडणार आहोत. ठीक आहे, जेव्हा आपण मेन डोमेन जोडू त्यावेळेस काय होईल, जो आपला हा सबडोमेन आहे जॉब योजना govt.blogpost हा चेंज होईल. त्यासाठी आपण काय करूया, p पासून घेऊया, जेणेकरून आपलं जो पण डोमेन डायरेक्ट होईल त्याच्यावर हे पेज ओपन होईल. तर आता टर्म अँड कंडिशनमध्ये हा झालेला आहे. तर आता आपण प्रायव्हसी पॉलिसी कॉपी एडिट करूया.
प्रायव्हसी विथ पॉलिसी. ठीक आहे. आपण याला सेव्ह करा. हा झाला. एक मिनिट, आपण खालच्या फुटरमधल्या अबाउट हाऊसमध्ये चेंज केलं नव्हतं, पण वरच्यामध्ये आपल्याला करायचं. इथे .com पासून आपण काय करूया, रिमूव्ह करूया. सेव्ह. त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुन्हा कॉन्टॅक्ट्समध्ये आणि इथं .comचा P पासून आपण काय करणार आहोत, सगळं काही डिलीट करणार आणि सेव्ह कर. ठीक आहे. मग सेव्ह केलं. आता आपल्याला पुन्हा खाली यायचं आहे फुटरमध्ये. फुटरमध्ये आल्यावर इथे पहा मित्रांनो, इथं आपल्याला पुन्हा टर्म अँड कंडिशन्समध्ये जायचं आहे. कॉपी करायचं URL, इथं पेस्ट करायचे. ठीक आहे. तर याला प्रायव्हसी पॉलिसीला कॉपी केलं आणि पुन्हा प्रायव्हसी पॉलिसीमध्ये आलं आणि इथं पेस्ट केला. आणि सेव्ह या बटनवर क्लिक केलं आणि सेव्ह. तर आता आपला जवळपास सगळे काम झाले आहे मित्रांनो. आपल्याला मेन काम करायचं आहे. आपण काय करणार आहोत, सर्वात अगोदर सेटिंगमध्ये येणार आहोत आणि इथं आपला ब्लॉग लँग्वेज कोणता, मराठी आहे ना. तर आपण इथं काय सिलेक्ट करणार आहोत, मराठी केलं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला फेविकॉन म्हणजे काय मित्रांनो, हे पहा मित्रांनो, प्रत्येक वेबसाईटच्या सर्च बारमध्ये जे इथे छोटेसे चित्र दिसते त्याला म्हणतात फेविकॉन. ते आपण आता आपल्या वेबसाईटसाठी लावणार आहोत. तर मी सिलेक्ट करणे यावं आणि मी एक फेविकॉन बनवून ठेवलेला आहे, याला लोड करणार आहे आणि सेव्ह कर. तर हा आपला फेविकॉन तयार झाला आहे. आता विजिबल टू सर्च इंजिनला इनेबल करायचं आहे. आता हे ब्लॉगर. आता आपण काय करूया, आपला कस्टम डोमेन ॲड करूया. तर इथं मी काय करणार, कस्टम डोमेन आणि इथं मी जाईल होस्टिंग बरोबर. तुम्ही सुद्धा फक्त 200-300 रुपये किंवा 500 पर्यंतचा एक डोमेन घ्या आणि फ्री होस्टिंग म्हणजेच ब्लॉगरवर आपली वेबसाईट बनवा. कारण होस्टिंगचा जास्त काही इफेक्ट पडत नाही मित्रांनो. जर तुमचा आर्टिकल चांगला असेल, तुमच्या आर्टिकल ट्रॅफिक येत असेल, तर तुम्ही ती सहजपणे ॲडसेन अप्रूव्ह ब्लॉगरवर सुद्धा मिळवू शकता. तर मित्रांनो, आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण टूल वेबसाईट कशा पद्धतीने बनवू शकतो ब्लॉगरवर हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ब्लॉगरवर टूल वेबसाईट कसं बनवता येईल ह्याची संपूर्ण माहिती आणि डिटेल व्हिडिओ भेटेल. आणि टूल वेबसाईटच्या सहाय्याने तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकता. ओके मित्रांनो, तर येऊया आपण आपल्या मेन याच्यावर. तर हा आहे माझा डोमेन, कॉपी केला आणि इथे कस्टम डोमेनमध्ये आपल्याला टाकायचा आहे www. त्यानंतर आपला डोमेन मग सेव्ह करायचा आणि सेव्ह केल्यावर आपल्याला आपला डोमेन व्हेरीफाय दाखवत आहे. पण हा इथं व्हेरीफाय दाखवत आहे मित्रांनो. पण हा तुम्ही जर नवीन क्रिएट करत असाल तर डायरेक्टली व्हेरीफाय होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्यासमोर एक पॉपअप विंडो ओपन होईल, मी दाखवेल तुम्हाला. तर हे पहा मित्रांनो, अशा समोरचा एक पॉपअप तुमच्यासमोर ओपन होईल. ठीक आहे. हा पॉपअप ओपन होईल. तर ह्या पॉपअपला तुम्ही काय करणार मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला जेव्हा इथे तुम्ही कस्टम डोमेन ॲड करून नाव लिहून ओके कराल तर त्यावेळेस तुमच्यासमोर युअर डोमेन इज नॉट व्हेरीफाईड असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचा पॉपअप येईल. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, यातला
पहिला डेस्टिनेशन जो असतो तो कॉपी करायचा आहे. हे पहा, हे कॉपी करायचा आहे आणि आपल्या डोमेनमध्ये यायचं आहे. DNS नेम सर्व्हर मॅनेजरमध्ये जायचं आहे. इथं टाईप ए आहे ना, इथे तुम्हाला CNAME करायचा आहे आणि इथं तुम्हाला करायचा www आणि टार्गेटमध्ये जे कॉपी केला ते पेस्ट करायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, इथे जर एखादा स्पेस जरी आले तरी ते ॲड होणार नाही. त्यासाठी इथं व्यवस्थित स्पेस नसेल याची खात्री करून घ्या आणि ॲड रेकॉर्ड करा. त्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे. आता इथे तुम्हाला यावेळेस नेमच्या समोरचं जे काही आहे 4x5n हे कॉपी करायचं आहे आणि पुन्हा याच्यात यायचा आणि पुन्हा एकदा CNAME ॲड करायचा. आता इथं तो 4x5nfc हे पेस्ट करायचा आणि डेस्टिनेशनमध्ये हे GV-5 हे कॉपी करायचा आणि टार्गेटमध्ये पेस्ट करायचं आणि ॲड रेकॉर्ड असं करून तुम्हाला इथे यायचा आणि नंतर पुन्हा व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचं व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर रिडायरेक्ट टू डोमेन याच्यावर क्लिक करायचं आहे. HTTPS अवेलेबिलिटी याला ऑन ठेवा मित्रांनो. हे ऑन का ठेवायचं मी सांगतो. समजा आपण एखाद्या वेबसाईटवर गेलो तर हे पहा, हे जो सिक्युअरचा बटन असतो ना किंवा सिम्बॉल असतो ते आपल्याला HTTPS मुळे येते. त्यानंतर आपण खाली येणार आहोत. अजून खाली येणार आहोत. मॅक्स पोस्टमध्ये आपण करणार आहोत 9. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार ठेवू शकता, तसं काही बंधन नाही. त्यानंतर इमेज लाईट बॉक्सला ऑन, लेझी लोड इमेज ऑन करा, विथ इमेज सर्विंग ऑन करा. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं, अजून खाली यायचं. इथं टाईम झोनमध्ये तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचं जे की +5:30 GMT आहे आपले. तर आपण ते करून घेऊया. +5:30 GMT इंडियन स्टँडर्ड टाईम कोलकाता. ओके, मी याला सेव्ह केलं आणि डेट फॉर्मॅटमध्ये आपल्याला जायचं आहे. 4/19/19/25/4/19 हे आपण सेव्ह करणार आहोत. ठीक आहे, किंवा तुम्ही एप्रिल 19, 2025 असं सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर आपण काय करणार आहोत, खाली येणार आहोत. इनेबल सर्च इंजिन डिस्क्रिप्शन करायचा आणि आपण जो शॉर्ट डिस्क्रिप्शन कॉपी केलं होतं, लक्षात आहे आपण स्टार्टिंगला आपल्या वेबसाईटचं शॉर्ट डिस्क्रिप्शन कॉपी केलं होतं. हाच घ्यायचा आपल्याला, कॉपी करायचा मेटा सर्च डिस्क्रिप्शनमध्ये यायचा आणि इथं पेस्ट करायचं आणि सेव्ह करायचं. त्यानंतर आपण करायचं आहे इनेबल कस्टम रोबोट TXT. ठीक आहे, कस्टम रोबोट TXT मध्ये यायचं आहे. पुन्हा तुम्हाला ChatGPTला जायचं आणि याला सांग आपण काय करू, इथं ब्लॉगर कस्टम रोबोट TXT जनरेटर सर्च करायचं आणि ते तुम्हाला ही लॅबनोल नावाची वेबसाईट दिसून जाईल. ती तुम्हाला यायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचा डोमेन टाकायचा. जसे की आता www.jobyojna.in टाकू, जनरेट करू. तर आपल्याला याच्या अगोदर काय करावं लागेल, साईट मॅप जनरेट करावं लागेल. ठीक आहे, तर आपण काय करू, याला इथं टाकूया आपण आपल्या वेबसाईटचं नाव. सर्वात अगोदर येऊया आपण ह्याला कॅन्सल करूया, ब्लॉगवर क्लिक करूया. आपला डोमेन अजून कनेक्ट झालेला नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला तो एरर येतो. त्याचं मुख्य कारण तोच आहे की आपलं डोमेन अजून वेबसाईटवर पूर्णपणे कनेक्ट झालं आहे. ज्यावेळेस कनेक्ट होईल तुम्हाला इथे आपली वेबसाईट दिसून दे. तोपर्यंत आपण वेट करूया, काही इश्यू नाही. पुन्हा एकदा आपण ट्राय करूया, जनरेट करूया. तर आपल्याला रोबोट TXT जनरेट झालेला आहे. तर याला आपण काय करूया, कॉपी करूया आणि इथं कस्टम रोबोट TXT मध्ये यायचं आणि पेस्ट करून सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर कस्टम रोबोट हेड टॅक्स याला आपलं काही छेडछाड करायची नाही.
त्यानंतर इनेबल कस्टम ॲड्स TXT हे आपण केव्हा इनेबल करणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला ॲडसेन अप्रूव्हल मिळेल त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे. मग आता आपल्याला याच्या खाली अजून खाली 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 टायटल एन्क्लोजिंग इनेबल यावरती काही चेंजेस करायचे नाही मित्रांनो आपल्याला. तर आपण पाहूया आपलं डोमेन रिडायरेक्ट झालेलं आहे का नाही. ठीक आहे, तर तेव्हापर्यंत मी हे टॅब क्लोज करतो. तर आपली सर्व सेटिंग व्यवस्थितरित्या झालेली आहे मित्रांनो. तर आपण आता मी याच्यात काही कंटेंट इम्पोर्ट करतो. तुम्ही आर्टिकल लिहायचा मित्रांनो. जर तुम्हाला माहीत नाही आर्टिकल कसं लिहायचं तर कॉमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावर डिटेल असा ब्लॉग बनवूया. आता मी इथं काही कंटेंट ऑलरेडी लिहिलेले आहे ते मी आता डायरेक्टली इम्पोर्ट करतो. तर तुम्हाला जर माहीत नसेल कसं बनवायचं तर तुम्ही लिहायचं गुगल. हे बघा, आर्टिकल लिहिते वेळेस लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आर्टिकल लिहिता त्यावेळेस तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही गुगलच्या आर्टिकल फॉर्मॅटमध्ये म्हणजे स्कीमा फ्रेममध्ये बसायला हवं, त्या पद्धतीनंच लिहायला हवं. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त लिहिलात तर तुमचा गुगलवर पोस्ट रँक होणार नाही. तर आपण कस्टम रोबोटिक्स सर्च डिस्क्रिप्शन मग हे ऑफ करूया वापरून. त्यानंतर आपल्याला हे पहा, आपण 2 पोस्ट याच्यामध्ये लिहिलेला आहे. वापरून मी तुम्हाला पोस्ट दाखवतो कशा प्रकारे. सर्वात अगोदर इथे तुम्हाला टायटल लिहायचं जे की शॉर्ट असेल आणि मिनिंगफुल असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही अगोदर ते टायटल लिहा जे तुम्हाला आपल्या ह्या आर्टिकलचं लिंक बनवायचे आहे. जसे की आता समजा मी एखादं न्यूज ही लिंक ओपन केली तर हा झाला डोमेन, हा झाला कॅटेगरी. त्यानंतर हा जो आहे हा आहे लिंक. तर हा लिंक जो तयार करायचा आपल्याला तर तो आपल्याला अगोदर इथं लिहायचा आहे. एकदा तो लिहून फक्त अपडेट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आर्टिकलमध्ये यायचं आहे आणि मग इथं आपला मेन जो टायटल आहे तो लिहायचा आहे. मग इथं आपल्याला खाली फीचर इमेज लावायचा आहे आणि याला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जाऊन ओरिजिनल साईज करून टाकायचं आणि इथं टायटल जे असेल आपल्या आर्टिकलचं ते वर आणि खाली पेस्ट करून अपडेट करायचं. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आता इथं असं पहिले काय करायचं आहे, हेडिंग द्यायचे आहे. फॉर्मर ID म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याशी थोडी माहिती लिहायची आहे विथ युजिंग कीवर्ड. जसे की इथं कृषक ओळख क्रमांक, फार्मर ID हे एक कीवर्ड आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. अशा प्रकारे जर तुम्हाला कीवर्ड प्लेसमेंट कशी करायची, गुगलच्या न्यूज आर्टिकल कशी लिहायचं हे माहीत नसेल तर कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला 100% याच्यावर व्हिडिओ बनवून देऊ. पण मला नाही वाटत की माहीत नसेल तरी तुम्ही सांगा. तर पहा मित्रांनो, मी एकदम व्यवस्थित लिहिलेलं आहे. मग इथं तुम्ही पाहू शकता की फार्मर ID हे मी एक सबटायटल टाकलेला आहे. त्यानंतर फार्मर ID म्हणून अजून एक सबहेडिंग टाकली आहे. मग त्याच्यात पुन्हा 3-4 मुद्देसूद पॉईंट लिहिलेले आहेत. मग पुन्हा मी खाली फार्मर IDची पात्रता लिहिलेली आहे. मग त्याच्यात जे बी असेल त्याची अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, अर्जदाराकडे वैध 7/12 उतारा असावा. मग त्यानंतर मी पुन्हा खाली आलेला आहे फार्मर ID आवश्यक कागदपत्रे आणि फार्मर IDसाठी अर्ज कसं करायची संपूर्ण डिटेल व्यवस्थितरित्या लिहिलेली आहे. आणि इथं बघा लास्टला तुम्हाला वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQs 3 ते 4 नक्की ॲड करायचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आता हे FAQs तुम्हाला कुठं भेटणार, जसे आता इथं आलोत आपण फार्मर ID सर्च केलो. ठीक आहे, तर बघा पीपल ऑल्सो आस्क हाऊ टू गेट फार्मर ID, हेअर टू द बेनिफिट ऑफ फार्मर ID, हाऊ टू चेक फार्मर ID इन राजस्थान, व्हॉट इज द UID. तर ह्यामध्ये आपल्या रिलेटेड ब्लॉग पोस्टमध्ये जो कंटेंट आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन घ्यायचे आणि त्याचा आन्सर आपल्याला इथं लिहून काढायचा आहे. आणि शेवटी निष्कर्ष लिहून इथं तुम्हाला तुमची कॅटेगरी टाकायची आहे. जे कॅटेगरी तुम्ही बनवलात तसंच इथं पेस्ट करा. जर तुम्ही इथं चेंज केला, जसे C कॅपिटल असलेलं स्मॉल केलास
तर मग तो तिथं रिडायरेक्ट होणार नाही. मग त्यानंतर तुम्ही इथं परमा लिंक पाहू शकता, ते तुम्ही चेंजसुद्धा करू शकता. आता मी ऑलरेडी हे पब्लिश केलेलं आहे त्यामुळे हा दाखवत नाही. तर आता मी इथे सर्व झाल्यावर अपडेट बटनावर क्लिक करूया आणि हा माझा पोस्ट होऊन जाईल. आपण आता तेव्हापर्यंत पुढची प्रोसेस करूया. आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे आणि इथं खाली स्क्रोल करायचं आणि सर्च कन्सोल शोधायचा. ठीक आहे, इथं पहा सर्च कन्सोलवर क्लिक करायचं. सर्च कन्सोलवर क्लिक करून ओपन व्हायचा वेट करायचा. इथं आपल्याला आपला डोमेन्स निवडायचे. तर आपला डोमेन काय www.jobyoजना.in. ही कंटिन्यू करेन, व्हेरिफिकेशन होईल. हे पहा ब्लॉगरवर असल्यामुळे आपली डोमेन ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जाते. गो टू द प्रॉपर्टी करायचा. अजून एक महत्त्वाचं, आपण जो रोबोट TXT जनरेट केलं होतं या मी तुम्हाला दाखवतो. खाली तर हा जो साईट मॅप आहे तो इथंपर्यंत आपल्याला कॉपी करायचा आणि इथं येऊन साईट मॅपमध्ये जायचं आणि इथं आपल्याला पेस्ट करून टाकायचं. ठीक आहे. हां, इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या वेबसाईटचं नाव. ठीक आहे. एक मिनिट मी तुम्हाला डायरेक्ट कॉपी करायचा आहे आणि इथे येऊन तुम्हाला साईट मॅपमध्ये तो पेस्ट करून सबमिट बटनावर करायचं आहे. तुम्ही जसे सबमिट कराल तुमच्यासमोर असं सक्सेस म्हणून होईल आणि डिस्कवर पेजेस येऊन जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपली पूर्ण वेबसाईट बनवलेली आहे. आता यात अजून काही तुम्हाला चेंजेस करायचे नाही. आता फक्त एक काम करायचं असतं, तो म्हणजे गुगल ॲनालिटिक्स. त्यासाठी तुम्ही काय करायचं, ओपन करायचं. तुम्हाला गुगल ॲनालिटिक्स ओपन करायचा. यावर अकाउंट बनवून घ्यायचा आणि अकाउंट बनवून तुम्हाला एक कोड भेटेल. तो कोड तुम्ही काय करायचं, इथं गुगल मेजरमेंट ID इथं आणून तो कोड पेस्ट करून टाकायचा आणि सेव्ह करून टाकायचा. हा आता मी डोमेन साईट मॅप पेस्ट केलेला आहे, पण तुम्हाला ID भेटेल G4 असं काहीतरी ID असेल, ते तुम्हाला ते भेटून जाईल. ते तुम्ही पेस्ट करून सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. तर आपण थोडं वेळ वेट करूया. तर पहा मित्रांनो, आता आपली वेबसाईट रिडायरेक्ट झालेली आहे एकदम व्यवस्थितरित्या. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एक आपली न्यूज वेबसाईट ब्लॉगरवर बनवलेली आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर हवा असेल तर कॉमेंटमध्ये सुद्धा सांगा. आणि जर तुम्हाला वेबसाईट बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये ते प्रॉब्लेम सांगा, मी नक्की त्याचं उत्तर देईन तुम्हाला. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.